आत्ता जिल्हाधिकारी महोदयांनी स्थगित केलेली आहे। हे जिल्हाधिकारी महोदयांनी सगळ्यांना फोनवर लाऊडस्पीकरवर सांगितलेलं ही आत्ताची अपडेट आहे। आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या आत्ता काही बैठक आहेत आणि त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत तुम्हाला याचा जो लेखी आदेश आहे हा सुद्धा मिळून जाईल। पण त्यांनी सगळ्या मीडिया समोर जिल्हाधिकारी महोदयांनी ही गोष्ट सांगितलेली आहे। तर मला असं वाटतं एका अर्थी तालुक्याने जी एक एकजूट दाखवली, या सगळ्याच्या एकजुटीचा हा खरं तर एक विजय। तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं होतं की ही जनसुनावणी स्थगित करण्याच्या संदर्भामध्ये त्याचाही जिल्हाधिकारी महोदयांनी उल्लेख केला आणि त्या अनुषंगानं 21 तारखेची सुनावणी ही स्थगित झालेली आहे आणि 19 तारखेला या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये एक सविस्तर बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आता सूरज भाऊ माझं असं म्हणणं आहे की आपली जी महत्वाची मागणी होती, या महत्वाच्या मागणीसाठी तालुक्याचा प्रत्येक युवा कार्यकर्ता, मला अनेक युवक कार्यकर्त्यांनी फोन केले, म्हणजे सूरज भाऊ दिल की जान आहे युवकांचा, आणि त्यासाठी अनेकांनी मला फोन करून सांगितलं की सूरज भाऊंचं उपोषण सुटावं, यासाठी सुनावणी स्थगित झाली पाहिजे। आणि आता ती सुनावणी स्थगित झालं तर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या प्रेस समोर त्यांनी दूरध्वनीद्वारे सांगितलेलं आहे। त्या माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण प्रकृतीचा हा गांभीर्याने विचार करावा आणि आपण हे उपोषण आता स्थगित करावं, अशी माझी आपल्याला विनंती। सर्वांना जय शिवराय। त्या ठिकाणी आदरणीय संसद खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे आले, सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, मी सगळ्यांचं स्वागत करतो। 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन, त्या दिवशी किल्ले आपण सुरुवात खरं तर आदिवासी बांधवांच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन आज अदानी सारखा एक महाकाय उद्योगपती आपल्या जुन्नर तालुक्याच्या मानगुटीवर येऊन बसला। आपल्या आदिवासी बांधवांच्या त्यात जमिनी जाता येते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पर्यावरणाचा ऱ्हास आहे, इकोसिटी झोन आहे, जागतिक पर्यटन स्थळ नाणे घाटे, या सगळ्या गोष्टीचा खरं तर विचार करता त्या ठिकाणी अदानी सोडून जरी दुसरा जरी कुठला कंपनीवाला असता, दुसरं जरी कोणाचं सरकार असतं, तरी असंच आपला विरोध असता किंवा असंच आपला लढा असता। अमोलदादा, आम्हाला तुमच्याबद्दल नक्कीच विश्वास आहे, पण या प्रशासनाबद्दल नाही। त्याचं कारण असं, अदानी समोर हे सगळे हातपद आहेत। आम्ही पहिल्या दिवसापासून डे 1 पासून चर्चा करत होतो, परंतु त्या चर्चेला कुठलाच रिस्पॉन्स आलेला नाही, म्हणून आपण हे उपोषण करण्याचं ठरवलं। आमच्या घरात दुःखद घटना घडली होती, तरी पण आपण या उपोषणावर ठाम राहिलो, कारण शेवटी आता आपण लढते आपल्या सामान्य लोकांसाठी। त्याच्यामुळे मला प्रशासनावर अमोलदादा बिलकुल विश्वास नाही। तुमचं फार माझ्याबद्दल प्रेम आहे, काळजी आहे, तुम्ही वेळोवेळी व्यक्त पण केली। ज्यावेळेस हे पत्र येईल त्यावेळेस अमोलदादा काळजी करू नका, मी तुमचा कालही मान राखला, आज राखला, उद्या राखला। ज्यावेळेस पत्र येईल त्यावेळेस नक्कीच आपण उपोषण स्थगित करू। तुम्ही हे प्रेम दाखवल्याबद्दल खरोखर मनापासून तुमचे धन्यवाद। धन्यवाद। अवघ्या काही वेळा जिल्हाधिकाऱ्यांचं स्थगितीचं पत्र आलं की मी माझ्या कार्यालयाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करायला सांगतो। आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या आणि मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो, कोणी कितीही मोठा असला तरी सुद्धा शेवटी ही शिवजन्मभूमी आहे आणि जेव्हा शिवजन्मभूमीचा मावळा ठरवतो तेव्हा बारकाईनं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र सुद्धा बारकाईनं बघा। जर तुम्ही आपण जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र बारकाईनं बघितलं तर त्यामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आणि आत्ताचं सादरीकरण मी सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून आभार मानतो की तुमच्या माध्यमातून हे महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम हे तुम्ही सगळ्यांनी केलं। त्यामुळे प्रकल्पाला माझ्या आदिवासी बांधवांचा नेमका काय विरोध आहे आणि हा प्रकल्प जुन्नर तालुक्याच्या मुळावर कसा येऊ शकतो हे तुमच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचलं, त्याबद्दल पत्रकार बांधवांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। आणि या लढ्यात आपण एकजुटीनं समोर जाऊ। त्यामुळे समोर कोण किती मोठा आहे हे जरी पाहिलं तरी महाराजांचा आदर्श आहे। अफजल खान जरी समोर असला
तरी मग आम्ही कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. आणि सुरेश भाऊ, तुम्ही ते पत्र वाचलं तर तुम्हाला त्याची खात्री पटेल. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगितीचा लेखी आदेश आल्याबरोबर मी तुमच्यापर्यंत पाठवतो. पण प्रशासनावर या बाबतीत मला वाटतं विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण विनंती केली, मी स्वतः विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांना, तरी तातडीने 19 तारखेला या संदर्भाची आपल्याला माहितीच मिळत नव्हती. ही सगळी माहिती मिळण्यासाठी बैठक लावलेली आहे आणि आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आपल्यासारखा एक लढवय्या हा आमच्यासोबत कायम पाहिजे, ही माझी विनंती. धन्यवाद. मिनिटं घेतो. त्याचं कारण असं, या ठिकाणी डॉक्टर आमोदरा कोल्हे एक खासदार म्हणून बसले, परंतु याच्या पलीकडे जाऊन ते एक शिवभक्त आहे. छत्रपतींचा इतिहास, शंभूराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती, जगासमोर त्या माणसाने आणला. ही गोष्ट काही सोपी नाही. सामान्य कुटुंबातून आलेल्या आमच्या अमोलला आज खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करतात, याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु याच माणसाने आम्हाला सह्याद्रीवरचं प्रेम शिकवलं. याच माणसाने आम्हाला छत्रपतींनी या सह्याद्रीचं कसं रक्षण केलं, मावळ्यांनी किती बलिदान केलं. नक्कीच अमोलला तुमच्या माध्यमातून सगळा इतिहास समजला. परंतु या सह्याद्रीवर जर या अदानी ग्रुपचा जर झाला असेल, हा सह्याद्री पोखराला जर अदानी ग्रुप निघाला असेल, तर माझं म्हणणं आहे अमोल दादा, ठीक आहे, आपण ही तालुक्याची लढाई केली, तुम्ही उद्या मैदानात या महाराष्ट्राची लढाई तुम्ही करा, हे मी मनापासून सांगतो. आणि अदानीला कसं हद्दपार करायचं. शेवटी आजपर्यंत अनेक परकीय आक्रमणं आपल्या सह्याद्रीवर झाली, पण सह्याद्रीला कोणी हात नाही लावला. सह्याद्रीचं रक्षणच आजपर्यंत केलंय. महाराष्ट्राची अस्मिता आपला सह्याद्री आहे. जे अब्दालीला जमलं नाही ते अदानीने करून दाखवलं. कारण याचं कारण हे राज्यकर्ते या अदानी समोर हात लावले. खरं तर मग अमोलदादांनी अनेक लोकप्रतिनिधींची नावं घेतली. त्याच्यामध्ये आदरणीय रोहितदादा पवार यांनी पण आवर्जून फोन केला, अंबादास दानवे साहेबांनी पण फोन केला होता, नरहरी झिरवाळ साहेबांनी पण फोन केला होता. आदरणीय तालुक्याचे आमदार आदरणीय शरदादा सोडणे असतील, माजी आमदार अतुल शेठ असतील, सगळेच लोकप्रतिनिधी आणि सगळेच मान्यवर यांनी प्रत्येक पक्षाच्या या ठिकाणी येऊन लोकांनी पाठिंबा दिला. सगळ्या अधिकाऱ्यांनी पण या ठिकाणी काळजी घेतली. उपोषण स्थगित करण्याच्या वेळेस अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी बोलू, परंतु बमरराव थोरात साहेब परंतु अमोदर तुम्ही इथं आलात आणि खरं तर सह्याद्रीचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. परंतु आपल्या शिवजन्मभूमी हा अदानी प्रकल्प नको आहे आणि आपण सगळ्यांनी जर असा लढा दिला तर मला वाटतं ही गोष्ट काय अवघड नाही. धन्यवाद.